देवी, आमचं सगळं धान्य जळून गेलं, आकार वाजलाय सगळा. आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, अन्यथा आमचं जगणं कठीण होईल. या सगळ्यांना आपल्या धान्य कोठारात घेऊन जा. तिथे जो कोणी पहारेकरी असेल त्याला या सगळ्यांना धान्य द्यायला सांग. हा उपाय केवळ गावकऱ्यांसाठी नाहीये. जी व्यक्ती गावात शिरून कारवाया करते आहे त्या व्यक्तीसाठी हे जाळं आहे. आणि ह्यावेळी तू जाऊन त्याला पकडायचंस. तुम्ही योग्य वेळी येऊन माझा जीव वाचवला. कुंभाराणी, धन्यवाद. आज तुम्ही माझा जीव वाचवला. नाहीतर पद्मा, आम्ही काही मोठं केलेलं नाही. एक योद्धा म्हणून जे कर्तव्य होतं तेच केलं. उलट तुला जास्त इजा झाली नाही हे आपलं भाग्य समज. परंतु मी तुम्हाला येऊ नको म्हटलेलं असताना आपण का आलात? कारण आम्हाला अंदाज होता की असुर नरेश मनूला पाठवताना पुरेशा पाठबळाशिवाय पाठवणार नाही. तिच्याकडे एक तरी अस्त्र असणारच, नाहीतरी तिच्यासाठी मदतीला कोणीतरी असणारच तिच्यासोबत. आणि तू तिला एकटी सामोरी जाणार होतीस. तिच्याबरोबर लढण्यासाठी तुझ्या जीवाला धोका असणार, म्हणूनच तुझ्या काळजीपोटी आम्ही इथे आलो. आम्ही लपून तुझी लढाई बघत होतो. तू चांगल्या प्रकारे तिच्यावरती मात करत होतीस. मात्र असुर नरेशांनी दिलेल्या शक्तीचा वापर करून तिने जेव्हा तुझ्यावरती हल्ला केला तेव्हा आम्ही तुमच्या मध्ये आलो. शुंभाराणी, खरंच तुम्ही योग्य वेळी आलात. शुंभाराणी, मला क्षमा करा. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, तुमच्याविषयी वाईट साईट सुद्धा बोलली. अगं पद्मा, तुझं काहीच नाही चुकलं. उलट जर का तू उद्या आमच्या महालात आली असतीस आणि असुर नरेशांच्या बाजूने लढणार आहेस असं जर का म्हणाली असतीस तर तर आम्हीही तुझ्यावरती अविश्वास दाखवला असता. उलट आम्ही तर तुला थेट बंदी बनवून काल कोठडीत टाकला असता. परंतु माझा अजून सुद्धा पूर्ण विश्वास बसत नाहीये. तुम्ही इतक्या कशा बदललात? ज्या गोष्टीसाठी आपण सर्वस्व झुकून लढत असतो, जिच्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य पणाला लावतो, ती गोष्ट जर का आपल्या हातातून निसटली याची जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा तेव्हा असं वाटतं की आपल्याकडे काहीच नाही. आम्हाला वाटत होतं की आमचा सुखी संसार आहे. आम्हाला असं वाटत होतं की असुर नरेशांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे. परंतु तसं अजिबात नव्हतं. हे आमच्या खूप उशिरा ध्यानात आलं. आम्ही तर एकतर्फी त्यांच्यावर प्रेम करत होतो. त्यांनी पत्नी म्हणून आम्हाला कधीच मान सन्मान दिला नाही, कधीच नाही. पद्मा, आता तरी तुझ्या मनात आमच्याबद्दल थोडा तरी विश्वास निर्माण झाला असेल. हो, चला. गावात फिरून सगळं काही व्यवस्थित आहे का हे पाहावे. गेले काही दिवस जी व्यक्ती गावातील धान्य पेटवून देत होती तिला आपण पळवून लावलं. मात्र गावात धान्याच्या कमतरतेमुळे आणखी विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या बाबतीत कोणीही बेसावध राहता कामा नये. आलंय सर्वांच्या लक्षात? जशी आज्ञा देवी. या. देवी, तुम्ही इथे आहात. मी केव्हाचा तुमच्यासाठी काढा बनवून तुमच्या दालनात ठेवून आलेले. तुम्ही दिसला नाहीत म्हणून मी घेऊन आले. तुम्ही इथे सैनिकांना सूचना करत होतात का? हो, सैनिकांना त्यांची कामं नेमून देणं ही गरजेचं होतं पद्मा. गावातली परिस्थिती निवळली असली तरी देखील धोका टळलेला नाही. देवी, गावकऱ्यांची काळजी घेण्यासोबत स्वतःचीही काळजी घ्या. तुम्ही अजून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहात. चला, आता हा काढा पिऊन घ्या. या.
अगं खूप कडू आहे. देवी, अहो हलाहल पचवणाऱ्या महादेवांची पत्नी आहात आपण. शिवाय भक्तांच्या कल्याणासाठी विषारी धूर शरीरात प्राशन करायची शक्ती आहे तुमच्यात. आणि काढा कडू आहे म्हणताय? थट्टा करताय का माझी? आता आम्हाला कोणाचीच थट्टा मस्करी करण्याची उसंत नाहीये पद्मा. एकतर विवाहाची घोषणा केल्यानंतर ह्या अशा संकटांमुळे आमच्या मार्गात अडथळे येतात. त्यामुळे या पुढील काळात थोडं अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच आम्ही सैन्याची मोर्चे बांधणी करत आहोत. देवी, हे सगळं मला मान्यच आहे, परंतु तुम्हाला त्यासोबत तुमच्या प्रकृतीचाही विचार करायला हवा ना. आपल्याला तुमचा शक्तिक्षय भरून काढायचाय. तू आहेस ना आमची काळजी घ्यायला. ती तर मी आहेच, पण काही अशी कामं आहेत ज्यांच्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्यायला हवं. आणि त्यापैकी एका कामाकडे तर तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय देवी. आमचं दुर्लक्ष झालं? असं कोणतं काम आहे? चला माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवते. या माझ्यासोबत. हे काय, एवढी सगळी तयारी कुणासाठी? देवी, तुमच्याच विवाहाची सगळी तयारी सुरू आहे. ही सगळी तयारी तू केलीस शुंभा? हो देवी. देवी, आपण विसरलात की काय? आपला विवाह लवकरच होणार आहे. आणि हा विवाह सोहळा साधा सुद्धा विवाह सोहळा असणार नाही. आणि अशा विशेष विवाह सोहळ्याची तयारी विशेषच असायला हवी ना. आणि ती तयारी अजून पूर्णच झालेली नाही. बरीच कामं बाकी आहेत. देवी, तुमची विवाहातील साडी, अलंकार, सगळा साज शृंगार अजून ठरायचा आहे. हो, ते तुम्ही ठरवा. तुम्हाला आवडेल तसं. आम्हाला त्यात नका घेऊ. असं कसं? तुम्ही तुळजादेवी असलात तरी सध्या तुम्ही वागदत्त वधू आहात आणि आम्ही वधू पक्षात आहोत. काय शुंभाराणी? हो हो, अगदी खरं. त्यामुळे आम्ही हक्काने वधूला नटवणार आणि सजवणार. कोणतीही स्त्री तिच्या विवाहाच्या दिवशी विश्वातील सगळ्यात सुंदर वधू असते आणि तुम्ही सुद्धा तसंच दिसायला हवं. आणि लग्नात काय हवं काय नको ह्याचा निर्णय तुमचा असायला हवा ना. त्यामुळे अशी महत्वाची गोष्ट टाळून चालणार नाही. मला वाटतं ही साडी छान दिसेल. आणि मला वाटतं की ही साडी देवींना छान दिसेल, शोभून दिसेल. देवी, तुम्हाला कुठली आवडतीये? नाही, ही तुम्हाला आवडेल. आपण असं करू, तुम्ही स्वतःच पाहून ठरवा. चला. ठीक आहे, या. चल. देवी, ही साडी तुम्हाला शोभून दिसेल. नाही देवी, मला वाटतं हा रंग जास्त छान दिसतोय. हिचा पदर बघा ना कसा भरजरी आहे. अगदी तुम्हाला शोभेल असा. देवी, तुम्हाला काय वाटतं? आम्ही सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही जे काही ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. देवी, देवी, आपण वधू आहात तेव्हा आपल्याला या भूमिकेमध्ये जायलाच हवं. कृपया आता तरी सगळ्या चिंता दूर ठेवा. आम्ही कितीही ठरवलं तरी देखील ते आम्हाला शक्य होणार नाही. आमच्या सर्वच भक्तांचे दायित्व आमच्यावर आहे. देवी, अहो गावातल्या लोकांची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना. हा, तुम्ही चिंता करू नका. आम्ही सगळीकडे लक्ष देऊ. शिवाय आता शुंभाराणी आहेत की आपल्या सोबत. हो, अगदी खरं. हे तू बोलतेस पद्मा? काही काळापूर्वी
तू तिच्यावर विश्वास देखील ठेवत नव्हतीस. आणि आता देवी, त्यांनी माझा जीव वाचवलाय. विश्वास जिंकावा लागतो आणि त्यांनी तो जिंकला. हे चांगलंच झालं, पण तरीही आम्ही लोकांची चिंता सोडून विवाहाच्या तयारीचा विचार कसा करू? नारायण नारायण. प्रणाम देवी. देवी, आपल्याला जर का लग्नाच्या तयारीचा विचार शक्य होणार नसेल तर योगायोगाने एक अशी योग्य व्यक्ती आली आहे आपल्याकडं, जी आपल्याकडून लग्न सोहळ्याची संपूर्ण तयारी योग्य रीतीनं आणि योग्य पद्धतीनं करून घेईल. नारायण. कोण आहे अशी व्यक्ती? महादेव आलेत की काय? महादेव? नारायण. अशी एक योग्य व्यक्ती जिच्याकडे साक्षात महादेवानी आम्हाला आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन पाठवलं होतं. हे अवतान तुम्ही आमच्या वतीने घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. नारायण. द्या प्रभू. नारायण. पण प्रभू, हे कोणाला द्यायचंय? अशी व्यक्ती कोण आहे? नारायण. देवी, साक्षात महादेवांनी अशी रचना करून ठेवली आहे की त्या योग्य व्यक्तीला पाहून आपल्याला एक गोड धक्का बसेल. चला, आपण स्वतःच पहा. नारायण. तुझ्याकडे ते अजय्य शस्त्र असतानाही तुला त्या स्त्रीने हरवलं. वय, तिनेच आमची अवस्था केली. तुझाच्या सखीसह लढणारी, त्या अजय्य अस्त्रालाही पराभूत करणारी अशी ती स्त्री कोण आहे? आणि खरंच जर अशी स्त्री अस्तित्वात असेल तर तुळजाचा पराभव कसा होईल? तिच्या बरोबर आणखी एक स्त्री होती, ती लय शक्तिशाली होती. तुझा पराभव होणारच. सध्या तुळजाचा शक्तिक्षय झालेला असला तरी तिच्या संरक्षणासाठी तिने अनेक व्यक्ती गोळा केलेल्या आहेत. त्यामुळे तिला आपल्याला हरवायचा असेल तर आपल्या जवळील अमोघ अस्त्राचा वापर केला पाहिजे. दैत्यगुरु, आपल्या अत्यंत प्रभावी, प्रचंड सामर्थ्यशाली अस्त्राविषयी आपण बोलता आहात. त्या मायावी अस्त्राचा उपयोग करण्याची वेळ आली आहे. होय, हीच ती योग्य वेळ आहे. पाताळातल्या कैदेतून सुटलेला असुर सुद्धा ज्यांना घाबरतात असा तो आपला पुढचा वार विषगर्भ. विषगर्भ. देवी, या. मुनिवर, कोण आलंय आमच्या भेटीला? देवी, आपण स्वतःच बघा. आई, तू?
किती मोठ्या झालात देवी तुम्ही. किती दिवसांनी पाहतीये तुम्हाला. तरी तुझ्यासाठी तुझी मुलगी जगदंबाच आहे. आणि तू मला देवी वगैरे नको म्हणूस, जगदंबा म्हण. जशी तू मला लहानपणी म्हणायचीस ना तशी. तुझ्यासाठी मी अजून लहानच आहे, हो ना? वय. आई, बाबा नाही आले? तू एकटीच आलीस? बाबा 3 गावांची यात्रा करायला निघाले होते, भक्तीचा जागर करायला. ते तुझा महिमा सांगत असतात. गावोगावी त्यांना त्याच्यासाठी बोलवणं येतं. येतील थोड्या दिवसात, पण मी एकटी आलेले नाही. मग कोण आलंय तुझ्या बरोबर? विषगर्भ कुठे आहे? असुर नरेश महिषासुरांचा त्याच्यासाठी एक संदेश आहे. विषगर्भा, हा काय खेळ चालवलाय? महिषासुराने मला पाठवलंय, जे तिन्ही लोकाचे स्वामी आहेत, आणि तुझे सुद्धा. माझा कोणी स्वामी नाही, मीच माझा स्वामी आहे. महिषासुराने मला कैदेतून मुक्त केले म्हणून मी त्याला मदत करत आहे. पण एवढ्यावरून तो माझा स्वामी असल्याचं त्याला वाटत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. त्याने भ्रमात राहू नये. कोण कोणत्या भ्रमात आहे यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. तू माझ्या समोर ये. आपल्याला चर्चा करायची असेल तर तुला माझ्या समोर यावंच लागेल. ये ग. ही तुझी लहान बहीण, जगदंबाची बहीण म्हणून नाव ठेवलं आहे अंबा. ताई, हे तुझ्यासाठी. नारायण.